आरोप 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 बिरोप तुम्ही कुठे वाचले आरोप? ती काय प्रिलिमिनरी इन्क्वायरी आहे, त्याच्यामध्ये आरोप असतात का? त्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्यांना त्याचं स्पष्टीकरण किंवा त्या बाबतीमधलं ग्रे एरिया जिथे वाटतो की बाबा हे काय आहे, त्या याचं व्यवस्थितरित्या उत्तरं सगळी दिली त्यांना. त्यामुळे कुठेच अशा प्रकारचं हे नाही आहे वातावरण की बाबा काहीतरी झालं आहे वगैरे असं तर नाही. शिवसेनेचं त्यांचं जे शिंदे यांनी हे केलं आहे, तुम्हीच स्वतः मीडियामध्ये दाखवलं होतं विधान भवनातलं वगैरे की यांनी माझ्यावर 50 कोटी मागितले आणि मग मी त्यांना ती भीक दिली, त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच बाबतीमध्ये आता ह्या गोष्टी ज्या त्यांनी विचारलेल्या त्या मी तुम्हाला हे करू शकत नाही, पण याचं स्पष्टीकरण सगळं झालेलं आहे व्यवस्थित. सर, निवडणूक आयोगाने जो निकाल दिला, अधिकृत शिवसेना म्हणून शिंदेकडे गेली आणि त्यानंतर सुद्धा जो काही ITR फाईल केला गेला आहे तुमच्याकडून, तर त्यावरती काय विचारणा झाली आणि तुम्ही काय ज्या गोष्टी यांना पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणताय की ITR भरणं वगैरे हे टेक्निकल अकाउंटिंगच्या गोष्टी आहेत, त्याचंही उत्तर त्यांना दिलं आहे. त्यांना जे काय पाहिजे होतं त्या ह्याने त्यांचं समाधान झालं. नाही आता काय बोलण्याची काही, त्यांना जे काही स्पष्टीकरण पाहिजे होतं ज्या ज्या गोष्टींचं होतं ते आपण दिलं. आता जेवढं हास्य तुमच्या चेहऱ्यावर हे प्रश्न विचारण्यामध्ये आहे याचं उत्तरसुद्धा तुम्हालाच माहिती आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला हे अशा प्रकारचं वातावरण हे निर्माण करणं, अशा प्रकारचा लोकांमध्ये एक समज पसरवण्याचा प्रयत्न करणं, हे अर्थात ज्यांना वाटतं ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात. आपण काय त्यामध्ये कुठचे दोषारोप किंवा हे ते करण्यामध्ये काय स्वारस्य आपल्याला काय वाटत नाही. ज्या गोष्टी एका डिपार्टमेंटने विचारल्या, ज्याच्यावर त्यांना स्पष्टीकरणं पाहिजे होती ते आपण दिलेली आहे. सर, आता या प्राथमिक झालेल्या चौकशीत तुमच्यावर काही दबाव वगैरे टाकण्यात आला होता? काही ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.